शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आता सध्या मी नाश्ता करतो आहे, कारण आत्ताचं दूध वाटून आलो आहे आणि आज काय जास्त नाश्ता केला नव्हता. मी खाल्लं होतं थोडंसं, 2-3 नानकटं खाल्ली होती आणि आता भूक लागली आहे, कारण बाहेर गरमी प्रचंड आहे, त्यामुळे घाम जास्त येतो आहे आणि त्यामुळे भूकही जास्त लागते. काय माहिती लॉजिकली बरोबर आहे की नाही काय माहीत नाही, पण भूक लागली मला. तर चला मंडळी आता खातो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. इथे मस्त की मेथीची भाजी आहे, दूध आहे इथे आणि चपात्या आहेत. तर चला या नाश्ता करतो. दक्ष पण इथे नाश्ता करतो. तर चला चला या मंडळी आता डायरेक्ट सकाळच्या नाश्त्यावरून आता डायरेक्ट जेवतानाच भेटतोय. सकाळ जेवणात बघा आपल्याकडे मेथीची भाजी सकाळचीच आहे, आता वालाची भाजी समीक्षाने बनवली आणि ते श्रीखंड ॲड झाले आपल्या जेवणात. तर चला या मंडळी जेवायला. समीक्षा बसले आहेत, तनु तिकडे बसला आहे. तर चला या जेवायला. दक्ष उद्या काय लास्ट पेपर होता मंडळी? जेवण खावण झालं आणि आता बाहेर बसलो आहे, कारण घरात भरपूर गरम होतं आहे. तर बोललो जरा बाहेर बसूया. काय मंडळी, जिकडे तिकडे अवकाळी पाऊस चालला आहे, सगळं चाललं आहे. आणि आज पुण्यात देखील पाऊस पडला. समीक्षाच्या भावाचा फोन होता, तेव्हा सांगत होता की पाऊस पडला म्हणून. तर तो अवकाळी पाऊसच पडला, सगळीकडे नसेल पडला तरी पण हालत खराब झाली. काय करायचं बोलतो, पत्रे वगैरे उडून गेले. तर काय माहिती, सगळं हालत खराब झाली. आणि त्यातल्या त्यात एक बातमी म्हणजे मंडळी काय माहिती का, मी कधी तुमच्याशी त्या विषयावर बोलत नाही, पण आपल्याशी जास्त रिलेटेड नसतो तो विषय, पण आपल्या शेअर मार्केटमध्ये पण देखील उलथापालथ होते. कारण काय समजत नाही, कधी वाढतो अचानक, 2 दिवस वाढतो आणि परत आठवडाभर डाऊन असतं शेअर मार्केट. काय समजत नाही, लोक करेक्शन करतात. आणि आज त्यातल्या त्यात अमेरिका म्हणजे आता तुम्ही मला मोठे मोठे विषय कशाला सांगतो अमेरिकेचे वगैरे. अमेरिकेने टॅरिफ रेट्स वाढवल्यामुळे म्हणजे इम्पोर्ट, त्यांनी त्यांची जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती वाढवली. जे आपण भारतातनं वस्तू एक्सपोर्ट करतो, म्हणजे आपल्यासाठी एक्सपोर्ट, आपण ज्या निर्यात करतो त्या आपण ज्या अमेरिकेला एक्सपोर्ट करतो ना त्या गोष्टी, तर त्याच्यावर त्या लोकांनी ड्युटीज वाढवल्या 26%, म्हणजे 26% त्यांनी त्यावर कर लावला. तर त्याच्यामुळे मंडळी काय होईल माहिती काय, म्हणजे आता त्याचे परिणाम कसे होतं उमटत आहेत काय माहिती. पण एक शॉर्ट आपल्याला असं इफेक्ट सांगू शकतो की 26% जे कर लावला आहे ना, टॅरिफ जो वाढवला ना, त्याच्यामुळे होईल काय, तर आपल्या वस्तू ज्या आपण एक्सपोर्ट करतो आहे त्या वस्तूची किंमत आपोआपच तिथे वाढेल. ती आपोआप वस्तू ती महाग होईल आणि महाग झाली की ते आपोआपच अर्थातच डिमांड अँड प्राईस रिलेशन येईल. प्राईस वाढली तर डिमांड कमी होईल, डिमांड कमी झाली तर वस्तूची मागणी घटली की त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपोआप कमी होतं आणि मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं की अर्थातच मग त्यासाठी लागणारे लेबर वगैरेसुद्धा त्याची कॉस्ट कटिंग करावी लागते. कारण मग सगळ्यावरच परिणाम होतो. मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं की सेल्स कमी होणार, सेल्स कमी झालं की इन्कम कमी होणार आणि इन्कम कमी झाला की त्याचा परिणाम उद्योगधंद्यांवर होणार आणि आपोआपच थोडक्यात अनएम्प्लॉयमेंट वाढणार, बेरोजगारी वाढेल. आता त्याचे किती शॉर्ट टर्म पिरियडसाठी आहे, लाँग टर्म पिरियडसाठी आहे, ते आता थोड्या दिवसातच कळेल. जशी आपली डिप्लोमसी असेल, म्हणजे आपण त्यांच्याबरोबर कसे आता करार करतो आहे, भारताचं आंतरराष्ट्रीय धोरण काय आहे, व्यापारी धोरण काय आहे, त्याच्यावर सगळं डिपेंड असेल. कारण त्यांचं म्हणणं आहे की आपणसुद्धा त्यांच्या वस्तूंवर जास्त कर लावतो इथे. ज्या ते लोक ज्या वस्तू एक्सपोर्ट करतात इकडे, त्या वस्तू आपण ज्या इम्पोर्ट करतो त्यांच्याकडनं, त्याच्यावर सुद्धा कर लावले जातात. त्या मानाने त्यांनी लावलेल्या करानुसार आपण लावलेले कर जास्त आहेत असं ते म्हणतात. तर आता हे सगळं झालं, आंतरराष्ट्रीय धोरण झालं. आंतरराष्ट्रीय धोरणच ठरवेल की नेमकं काय आहे याच्यामध्ये. कारण काय माहिती मंडळी, ह्याचा सगळा परिणाम आहे ना आपल्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. आणि अर्थव्यवस्था मंडळी थोडंसं जरी तिला म्हणतात ना, धक्का जरी लागला ना, थोडासा हलकासा झटका जरी लागला ना, तरी त्याचे खूप मोठे मोठे परिणाम होतात आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना. आणि काय माहिती काय मंडळी, ह्याच्यात मोस्टली काय आपण ज्या अमेरिकेला एक्सपोर्ट करतो आहे ज्या गोष्टींना,
त्या जास्त करून मला वाटतं ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्सच आहेत, म्हणजे फूड रिलेटेड प्रॉडक्ट आहेत. आणि फूड रिलेटेड प्रॉडक्ट हे अर्थातच शेतकऱ्यांशी रिलेटेड असतात. आणि शेतकऱ्यांशी रिलेटेड असल्यामुळे बिचारे शेतकरी असंच एकतर अवकाळी पावसामुळे खूप नुकसान होतं शेतकऱ्यांचं. आता बघा एका ठिकाणी आज बातम्यांना बघितलं की हळदीचं नुकसान झालं, कोकणामध्ये आंब्यांचं नुकसान झालं, काही ठिकाणी मका वगैरे भिजला शेतात. तर हे सगळं नुकसान होत असल्यामुळे ना त्यांची प्रोडक्शन कॉस्ट काढणं देखील, जे उत्पादन शुल्क आहे ना ते काढणं देखील त्यांना कठीण होऊन बसतं. आणि मग त्यांची इन्व्हेस्टमेंट सगळी लागली जाते आणि इन्व्हेस्टमेंटच करता त्यांची नाकी नऊ येतात. तर ह्या सगळ्या हालत होत असते. आणि त्यातनं जर असं काही आंतरराष्ट्रीय लेवलला जर काही झाल्या गोष्टी घडल्या तर खरंच त्याचे खूप दूरगामी परिणाम होतात. आणि आपल्याला माहिती असेल, सगळ्यांनाच माहिती आहे की शेतकऱ्यावर इफेक्ट झाला म्हणजे आपल्या सगळ्यांवरच इफेक्ट होतो. आणि आपोआपच इन्फ्लेशन, महागाई वाढत जाते. हे असे सगळे परिणाम असतात. पण बघू आता त्याच्यावर काय. आता आपले सगळे अर्थशास्त्रज्ञ जे सरकार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्रीय सरकार, ह्याच्यावर काही ना काही उपाय काढतीलच. आपण आशावादी आहोत. आणि म्हणतात ना, आशेवर सगळे जग निर्भर असतं. तर ते आहे. आणि मंडळी काय झालं माहिती का, आत्ताच आपण एक गोष्ट, मध्यमवर्गीय लोक आता एक गोष्ट तर खरेदीच करू शकत नाही, ती म्हणजे सोनं. कारण सोन्याची आजची व्हॅल्यू आहे 93,000, म्हणजे 93,000वर सोनं पोचलेलं आहे. तर आता स्वप्नात देखील पाहणं बहुतेक होणार नाही सोन्याला. आणि हां, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल सोन्यामध्ये याच्या अगोदर, तर त्यांचे हात तर तुपातच म्हणले पाहिजेत. तर असा आहे सगळा प्रकार. सगळ्या गोष्टी म्हणजे आपण छोटीशी गोष्ट जरी घडली ना मंडळी, त्याचे परिणाम आहेत ना खूप खोलवर होतात. आणि मग खूप खोलवर होणारे परिणाम, समजा रूटला एखादं झालं, एखाद्या झाडाच्या मुळावर जो परिणाम होत असतील ना मंडळी, तर त्या झाडावर त्या सगळ्या ह्याच्यावरच परिणाम होतो. फुलं, फळं, पानं, सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. आणि असं म्हणतात ना, मॅक्रो लेवलला एक छोटा फरक करून ना एकदम मोठा फरक झाला ना, तर त्याचा खूप दूरगामी परिणाम होतात. आणि अर्थातच महागाई वाढते. असो मंडळी, याच्यावर काही ना काहीतरी नक्कीच उपाय निघेल. चला, तुर्तास तर या व्हिडिओमध्ये आता इथंच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी असाच रोजचा सारखं काहीतरी अपडेट्स घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.